2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झालेच पाहिजे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री सकारात्मक. पालकमंत्री या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात केले पालकमंत्री यांचे स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला केले पालकमंत्री यांनी अभिवादन. राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी वर्धा तालुक्यातील मदनी येथे आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजनाला उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण अभिवादन केले. ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी वर्धा स्वागत केले. तसेच फुलांचा वर्षाव करत पालकमंत्री झाल्याबद्दल यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झालेच पाहिजे, कारण ते सतत देशाची सेवा करतात. तसेच मेरे परिवार जणू हा भाव त्यांच्या मनामध्ये आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये मराठा बांधवांना आरक्षण देण्यामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे. तसेच मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक आहेत. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री. मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे. देवेंद्रजी, अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय तिघांनीही या विषयावर एकत्रित बसून विचार केला आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला मराठा बांधवांना, बंधू भगिनींना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका सरकारची स्पष्ट आहे. मागच्या सरकारमध्ये जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही आपण सर्व राजकीय पक्षाचं एकमत करून आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना आपल्या विरोधात निकाल लागला. पुन्हा एकदा या संदर्भातल्या कायदेशीर बाजू, योग्य तर्कसंगत असे मुद्दे घेऊन या आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात माननीय देवेंद्रजी व माननीय अजितदादा यांच्या सहकार्याने या आरक्षणाबद्दल सरकार गंभीर आहे. त्याच्यावर मी काय सांगणार आहे? त्याच्यावर काय सरकार साहेबांना माहिती आहे आणि उद्धवजींना माहिती आहे. तर उद्धवजी सांगतील. मला यावर काय माहीत काय संपर्क केला आणि संपर्क किती मिनिटाचं झालं, त्याच्यानंतर BSNLच्या फोनवरून केला का मोबाईलवरून केला, त्याचं बिल किती आलं हे माहिती मला नाही आहे. मला वाटतं की पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. त्यांनी विनायक राऊतांकडे असणारी माहिती तपासून घेतली पाहिजे. ते जर पोलीस स्टेशनमध्ये येत नसतील तर त्यांच्या घरी पोलिसांनी जावं आणि माहिती पूर्ण घेऊन त्यांच्याकडे असणारे तथ्य, तपशील, पुरावे हे घेतले पाहिजे. पण आपल्याकडे दुर्दैवाने पोलीस विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे. खरं तर मी पुढच्या कॅबिनेटमध्ये हे मुद्दे मांडणार आहे की एखादा नेता, कारण तो शपथ घेतो, शपथ घेताना असं सांगतो की मी अतिशय शपथेवर सांगतो की कोणतीही माहिती मी लपवून ठेवणार नाही. आणि म्हणून सरकारने पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय नक्की मांडेल की असा कुणी नेता गंभीरपणे आरोप करतो तर त्याच्या घरी पोलीस पाठवून या माहितीचा तपशील जाणून घेतलाच पाहिजे. शिवसेनेच्या ठाकरे गटानं काल नवीन कार्यकारिणी जाहीर केली. मातोश्रीमध्ये किचन कॅबिनेटला त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं. निष्ठावंतांमध्ये अशी चर्चा आणि काही खतखत समोर आलेली आहे. चांगली गोष्ट आहे ना. मग आम्हालाही वाटतं की आता त्यांनी इतकं हिंदुत्वाच्या विरोधात काम केल्यानंतर आम्हाला थोडी वाटतं की त्यांचा पक्ष मोठा व्हावा. त्यांनी अशा चुका करत राहाव्या. त्यामध्ये आम्हाला कोणतं दुःख आहे? चंद्रकांत पाटलांकडे 2 जिल्ह्यांचं पालकत्व आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की 40 वर्षात नवीन काही आलं तर ती जबाबदारी माझ्यावरच टाकली जाते आणि त्याच्यावर त्यांचं म्हणणं म्हणजे जवळचेच 2 जिल्हे माझ्याकडे दिलेत असं भाषणात त्यांनी बोलले. तुमच्याकडे सुद्धा 2 जिल्हे आहेत. हो ना. मग अनेकांकडे आहे. माझ्याकडे आहे. माझ्या माहितीप्रमाणे विखे पाटलांकडे आहे. नवीन मंत्री आणि शपथविधी होईपर्यंत 2 जिल्हे राहणारच आहे. त्याच्यामध्ये अडचण काय? आणि म्हणून माननीय चंद्रकांतदादा आमचे मोठे नेते आहे. प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. जेव्हा केव्हा अशी जबाबदारी द्यायची वेळ येते तेव्हा साधारणतः वरिष्ठांना आपण जबाबदारी देतो, म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली आहे. राजू शेट्टी यांनी टीका केली आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली. अजित पवार हे साखर कारखानदारांची कैवारी आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सगळी सूत्र द्यावी. ठीक आहे, त्यांनी सूचना केली आहे ती उपहासात्मक आहे.
काही गंभीरपणे सूचना केली आहे का? आणि गंभीरपणे सूचना करायचीच असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी गंभीर असेल, तर पत्रकारांच्या असणाऱ्या या माईकच्या समोर प्रश्न मांडून प्रश्न सुटतात का? मग असं असेल तर प्रत्येक गावात, प्रत्येक चौकामध्ये असे माईक लावले जाईल आणि प्रश्न मांडा. आपण जेव्हा माईकवर प्रश्न मांडतो तेव्हा तुम्ही गंभीर असाल तर खरं तर मुख्यमंत्र्यांची वेळ येऊन भेटलं पाहिजे, हे प्रश्न सोडवावे अशी आपल्याला सूचना केली पाहिजे. आपण माईकवरून जेव्हा फक्त प्रश्न मांडतो तेव्हा त्यामध्ये एक वास येतो, तो म्हणजे राजकारणाचा. भाऊ, येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधानांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. आता भूमिपूजनाचा धडाका लावलेला आहे. दुसरीकडे लोकसभेच्या 22 जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. भाजपची सकारात्मक भूमिका आहे, काही जागा सोडण्याच्या तयारीत आहे, पण अजित पवार गटाची भूमिका काय राहणार? नाही, कोणाही गटाची काहीही भूमिका राहणार नाही. सर्व गट विश्वगौरव, युगपुरुष, देशनायक, गरीबों के मसीहा, आम्हाला एक प्रधानमंत्री असा लाभला आहे की ज्यांच्याबद्दल ब्रिटनचा पूर्व प्रधानमंत्री टोनी ब्लेअर म्हणतो की 1 सन 1 मून 1 अर्थ आणि 1 लीडर. आज जेव्हा मी जपानमध्ये गेलो तेव्हा मला किती अभिमान वाटला की हिरोशिमाचं जिथं स्मारक आहे तिथं कोणत्याही देशातल्या इतर कोणाचंही तिथं स्टॅच्यू नाही, जगातल्या कोणत्याही देशाच्या महापुरुषाचा स्टॅच्यू नाही, आणि तिथं बंधन होतं. पण माननीय पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांनी स्वतः जपानच्या पंतप्रधानाशी बोलून महात्मा गांधीचा स्टॅच्यू तिथं उभा केला. मी दर्शन करून आलो. आणि म्हणून असा प्रधानमंत्री जेव्हा या देशाला लाभला आहे, जो सतत जनतेची सेवा, मेरे परिवार जनो हा भाव त्यांच्या मनात आहे, अशा प्रधानमंत्र्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला जर असं वाटत असेल की शिंदे गटाचे किती खासदार, अजितदादांचे किती खासदार, भाजपचे किती खासदार, याच्यामध्ये कोणी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्यामध्ये एक सूर, एक विचार, एक लक्ष्य आहे, भारत माता की जय. आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी प्रधान सेवक नरेंद्र मोदीजी 24मध्ये प्रधानमंत्री झालेच पाहिजे. ते प्रधानमंत्री होऊ नये असं चीनला वाटतं, ते प्रधानमंत्री होऊ नये असं आतंकवाद्यांना वाटतं, ते प्रधानमंत्री होऊ नये असं पाकिस्तानच्या लोकांना वाटतं, ते प्रधानमंत्री होऊ नये असं भारताच्या विकासाची ईर्ष्या असणाऱ्यांना वाटतं. तर मला वाटतं की अशी ईर्ष्या करणारे ही लढाई चीनी लोक जे स्वप्न पाहत आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होऊ नये, त्या चीनी लोकांचं स्वप्नाचा चुराडा करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आम्ही निश्चितपणे करू. शेवटचा प्रश्न आहे की चोर लफंग्यांचं सरकार वाचवण्याचं काम संजय नार्वेकर करत आहे. चोर दरोडेखोरांना सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण दिलं जातं. हे स्वतःच्या पक्षाबद्दल जास्त माहिती ठेवतात, कारण ते ज्यांच्याबद्दल बोलत आहे ते सर्व त्याच पक्षातून जन्म घेऊन आलेलं आहे. त्यांचं गोत्र तेच होतं, बाळासाहेब. त्यांना बाळासाहेबांच्या सोबत काम करणारे लोक हे रिकामी जागा, ज्या शब्दाचा ते उपयोग करतात, मी करणार नाही, हे वाटत असेल तर जनतेने फक्त नोंद घ्यावी आणि नोंद घेऊन योग्य निर्णय हा निवडणुकीत करावा. आझाद भारत न्यूज 24 विदर्भ चीफ ब्युरो संतोष देशमुख, वर्धा.